वेळेस आपण यशाचं पुस्तक त्याचा अध्याय 46 आणि त्यातल्या काही वचनाकडे आपण लक्ष देऊया. माईक बंद करा सिस्टर. सॉरी. प्राचीन काळापासून घडलेल्या गोष्टी स्मरा. पण समजा मीच देव आहे, दुसरा कोणी देव नाही, मग समान कोणीच नाही. मीच आरंभी शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी मी त्या प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. उगवतीपासून मी हिस्र पक्षी बोलवितो, माझे कार्य साधणारा मी दूर देशात बोलवतो. मी बोलतो तसे घडूनही आणतो, मी एजतो ते शेवटास नेतो. धार्मिकतेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका. मी आपला न्याय जवळ आणीत आहे, आता तो दूर नाही. मजकडून होणाऱ्या उद्धारास विलंब लागणार नाही. मी सेनेत उद्धार स्थापितो, इस्रायलात माझे गौरव देतो. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव असो. या समाला परमेश्वर स्वतः या ठिकाणी बोलत आहे. परमेश्वर या वचनाद्वारे आम्हाला सांगत आहे की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नाही, मग समान कोणीच नाही. हालेलुया. मी प्रारंभी शेवट कळवतो. हालेलुया. प्रारंभी सुरुवात करण्याअगोदर याचा शेवट काय होणार हे तो कळवणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आहे की जो परमेश्वर प्रत्येक मनुष्याचं मन अंतःकरण जाणतो, प्रत्येक मनुष्याचे विचार जाणतो, कल्पना जाणतो. असा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. तो हिस्रपशूंना देखील आज्ञा करून बोलवतो आणि त्यांना देखील त्यांच्या पद्धतीनं कशा प्रकारे त्यांना राहायचं हे शिकवतो. तो परमेश्वर आमचा परमेश्वर आहे, सर्व मानव जातीचा परमेश्वर. तो म्हणतो मी जो आहे तो आहे, माझ्या समान कोणीच नाही. हो परमेश्वराच्या प्रियजनांनो, देवाचा परमेश्वर जो म्हणतो की मी जो आहे तो आहे, माझ्या समान कोणी नाही, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. मीच प्रारंभी शेवट करू शकतो आणि मीच घडवणाऱ्या गोष्टी करू शकतो. जे पुढे घडणार आहे ते मी सांगू शकतो आणि मागं काय झालं तेही मला माहित आहे आणि पुढे काय होणार हेही मला माहित आहे. माझ्या समान कोणी नाही, परमेश्वरा समान कोणी नाही आणि त्याच्या पुढे कोणी टिकाव धरू शकत नाही. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनी या ठिकाणी जनावरांविषयी परमेश्वर म्हणत आहे की पहा, जनावर ईश्वर पशु देखील मी बोलवतो आणि माझ्या मर्जीप्रमाणे त्यांना वागवतो, त्यांना चाक करायला लावतो. हालेलुया. आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देखील तुम्ही पाहता की सर्व पक्षी जे आहेत ते त्या नावेमध्ये गेले, सगळे जोडी त्या नावेमध्ये गेल्या. नोहा त्यांना बोलवायला गेला नव्हता, कोणी त्यांना निरोप पाठवला नव्हता. हालेलुया. कोणीही त्या जनावरांना निरोप पाठवला नव्हता, बोलवला गेलं नव्हतं, कोणी हाकायला त्यांना नव्हतं. परंतु परमेश्वरानं त्यांना आज्ञा केल्यामुळे ते सर्व त्या नावेमध्ये शिरलेले होते, नावेमध्ये गेलेले होते. हालेलुया. हो देवाचे लोकांनो, परमेश्वर तेच म्हणतो की पहा, बैल आपला गोठा ओळखतो, पक्षी आपले घरटे ओळखतात, परंतु माझे लोक मला ओळखत नाहीत. हालेलुया. माझे लोक मला ओळखत नाहीत, माझे लोक माझ्याकडे येत नाहीत. हालेलुया. माझे लोक माझ्याकडे येत नाहीत, माझ्याकडे ओळखत नाहीत. ते आपल्या कल्पनात रममाण झालेले आहेत. आपल्या इच्छा पूर्ण करण्याकडे त्यांनी आपला कल लावलेला आहे. माझ्या इच्छेप्रमाणे घडावं यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. मी म्हणतो ते घडावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत, परंतु कोणी म्हणत नाही की माझ्या इच्छेप्रमाणे घडावं, तुझ्या इच्छेप्रमाणे घडावं. हो देवाच्या प्रियजन, या ठिकाणी देवाच्या पवित्र वचनामधून आम्ही तेच पाहतो की पहा, जो परमेश्वर सर्व पशु पक्ष्यांना मार्ग दाखवतो, तर पशु पक्ष्यांना दिशा दाखवतो, कुठं काय करायचं हे दाखवतो. तुम्ही पाहता की दानिएल ज्या गुहेमध्ये पडला होता त्या ठिकाणी परमेश्वरानं त्या सिंहाचे तोंड बंद करून टाकलेले होते, कारण परमेश्वराचे ऐकणारे हिस्र पशु देखील, प्राणी देखील परमेश्वराचे ऐकतात. हालेलुया. आणि तेच लोक ज्यावेळेस दानिएलची विरोधी त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये टाकण्यात आली, त्यावेळेस ते त्या तळाला देखील पोहोचले नाही.
तिथं तळाच्या पोळीच्या अगोदरच त्यांचे हड्डीचा चुराडा करून टाकला होता. हालेलुया. हो देवाचे लोकांनो, परमेश्वर हा पशु पक्ष्यांना आज्ञा देणारा परमेश्वर हा पशु पक्ष्यांना देखील आज्ञा करून त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वर्तवणारा आणि चालवणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर म्हणतो की माणसं फक्त असे आहेत की ते माझं ऐकत नाही. हालेलुया. तेच माझ्या इच्छेप्रमाणे वागत नाही, ते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकडे जातात. म्हणून बायबलमध्ये आपण बलामाचा विषय जर ऐकलं तर त्या ठिकाणी बलामाविषयी सांगितलं की बलाम हा संदेष्टा होता, प्रॉफेट होता. हालेलुया. आणि हा प्रॉफेट असणारा मनुष्य ज्या वेळेस परमेश्वराचं न ऐकता त्या ठिकाणी तो बालाक या राजाकडे निघाला, कारण त्यांनी त्याला आमिष दाखवलं होतं की तुला घरभर पैसे मी देईल. एकदा नाही दोनदा, दुसऱ्या वेळेस देखील त्याच्याकडे ते आले. आणि तू पाहते की त्या ठिकाणी ज्या गाडीवर तो बसून चालला होता ती गाडी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. ती गाडी मागे मागे जात होती, परंतु त्या गाडीला तो भरपूर मारत होता. आणि मग ती गाढवी देखील त्याच्या संग बोलू लागली की तू मला का मारतायस, का मारतोस तू मला. हालेलुया. चुकतोय तुझं, चुकतोस तू, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागतोस तू, आणि तिला का मारत आहेस. हालेलुया. मला का मारताय. आणि मग ज्या देवाच्या देवदूताने त्याला दर्शन दिलं त्यावेळेस तो त्या ठिकाणी खिन्न झाला. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, गाढवाद्वारे देखील परमेश्वर बोलतो. हालेलुया. सिंह पशु पक्षाद्वारे देखील परमेश्वर बोलतोय की मीच परमेश्वर आहे, माझ्या समान कोणी परमेश्वर नाही. हालेलुया. तो कोंबडा देखील आरवतो. हालेलुया. कोंबडाही आरवतो, तो त्याच्या मर्जीप्रमाणे नाही, देवाची इच्छेप्रमाणे आरवतो. हालेलुया. देवाने सगळ्यांना नेमून दिलेल्या गोष्टी आज पशु पक्षी देखील तेच करत आहेत. आणि सर्व चंद्र, सूर्य, तारे आणि सर्व सृष्टीतलं जे आहे ते त्याच्या बरोबर त्याप्रमाणे आज चाललेले आहेत, देवाच्या इच्छेप्रमाणे चालले आहेत. फक्त एकच बिघडलेला आहे आणि तो म्हणजे मनुष्य आपल्या कल्पनांच्या मागे लागून, आपल्या इच्छेच्या मागे लागून तो देवाच्या इच्छा समजण्याच्या पलीकडे गेलेला आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतो मी प्राचीन काळापासून हे सांगत आलेलो आहे, प्राचीन काळापासून माझा संकल्प सिद्धी जाण्यासाठी, मी माझा मनोरथ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. उगवतीपासून मी ईश्वरपाशी बोलवतो, मी कार्य करणार आहे, मी दूर देशावरून बोलवतो, मी बोलतो तसे घडूनही आणतो, मी योजितो ते शेवटास नेतो. धार्मिकतेपासून दूर असलेल्या कठोरपणाच्या लोकांना माझे ऐका. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, तो म्हणतो की कठोरपणाच्या लोकांना तुम्ही माझे ऐका आणि माझ्या इच्छा काय आहे ते जाणून घ्या, माझ्या योजना काय आहे ते जाणून घ्या. तुमच्याच कल्पना आणि तुमच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी प्रयत्न करू नका, तर माझ्या इच्छा काय तुमच्यासाठी, माझ्या योजना काय तुमच्यासाठी, ह्यावर जर लक्ष केंद्रित करा. ह्यावर लक्ष केंद्रित करा की माझ्याजवळ तुमच्यासाठी काय आहे हे मागा, माझ्याजवळ तुमच्यासाठी काय, माझ्यासाठी तुमच्याजवळ काय आहे हे म्हणा, माझ्याजवळ काय आहे. हालेलुया. हो ते मागा. परमेश्वर तेच बोलत आहे आजच्या दिवसामध्ये. परमेश्वरच्या प्रियजनांनो, की आजच्या दिवसामध्ये आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला देवाची इच्छा आम्हाला जाणून घ्यायची की माझ्यासाठी देवाची इच्छा काय आहे, माझ्यासाठी देवाची योजना काय आहे. मी या भूतलावर कशासाठी आलेलो आहे. या भूतलावर तर मी कायमस्वरूपीचा नाहीये, या भूतलावर तर कायमस्वरूपीचं माझं या ठिकाणी काहीच नाहीये. मी आज आहे आणि क्षणात नाहीसे होऊ शकतो, परंतु मी माझ्या कल्पना आणि माझ्या इच्छाच्या कल्पनाच्या मागे लागून मी देवापासून का दूर गेलेलो आहे, देवाच्या समक्षतेपासून का दूर गेलेलो आहे, देवाच्या आवाजाची दिशा मला का समजत नाही, देवाचा आवाज माझ्याशी का बोलत नाही, देव का माझ्याशी बोलत नाही, देवाचा आवाज माझ्याकडे का येत नाही. हो देवाच्या प्रियजनांनो, परमेश्वर म्हणतो की मी बोलत आहे, परंतु त्यांनी कान बंद केलेले. हालेलुया. बायबल विषय 55:6 मध्ये सांगतो, परमेश्वर प्राप्तीचा काळ तोच त्याचा धावा करा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. हालेलुया. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तो त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडून, दुर्जन म्हणजे देवापासून दूर असलेला मनुष्य, देवापासून दूर असलेला, ज्याचं चित्त देवाकडे लागलेलं नाही असा मनुष्य, ज्याचं मन देवाकडे लागलं नाही असा मनुष्य, ज्याच्या मनात अंतःकरणात देवाची उपस्थिती नाही असा मनुष्य, ज्याच्या सगळं परमेश्वर बोलत नाही असा मनुष्य, ज्याला देवाची वाणी ऐकू येत नाही असा मनुष्य, असा जो दुर्जन आहे,
जर आम्हाला अजूनही देवाची वाणी ऐकू येत नाही, अजूनही देवाची योजना आम्हाला समजत नाही, अजूनही प्रार्थनेत आमचं मन लागत नाही, अजूनही प्रार्थनेत आमचं चित्त लागत नाही, अजूनही प्रार्थनेमध्ये बसण्यासाठी आम्हाला आनंद वाटत नाही, अजूनही देवाच्या गोष्टीमध्ये आम्हाला रस वाटत नाही, तर बघा देव म्हणतो की आता आता बस करा, आता मी तुमचं इथपर्यंत ऐकलं, आता माझ्या कल्पना या तुमच्या कल्पना नव्हे, माझे विचार हे तुमचे विचार नाहीत. हालेलुया. तर मी तुम्हाला आज सांगत आहे, हालेलुया, मी तुम्हाला आज सांगत आहे की तुम्ही त्या पक्ष्यांचं पाहून तरी तुम्ही ओळखून घ्यावं की तुमच्यासाठी माझी योजना काय आहे, तुमच्या जीवनासाठी माझी इच्छा काय आहे. हो देवाचे प्रलोभन, तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या जीवनासाठी परमेश्वराची मोठी योजना, मोठी इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, ती आम्ही समजून घेतली पाहिजे. आम्ही देवाच्या चरणावर बसलो पाहिजे. तर देव जो परमेश्वर आहे, तो जो परमेश्वर त्यांनी जे आम्हाला निवडलेला आहे, त्यांनी जे आम्हाला वेगळे केलेलं आहे, ते कशासाठी वेगळे केलेलं आहे, कशासाठी आम्ही वेगळे झालो, कशासाठी आमची निवड झालेली आहे, कशासाठी आम्हाला देवाने या कोट्यवधी लोकांतून वेगळे केलेलं आहे. कोटी लोक आज आहेत, ते त्यांना खऱ्या देवाची ओळख झाली नाही, असे कोटी लोक आहेत की जे वेगळ्या पद्धतीने देवाचा शोध करत आहेत, परंतु आम्ही शोध न करता देखील आम्हाला परमेश्वराची प्राप्ती झालेली आहे. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती आम्हाला माहित झाली, परमेश्वर कोण आहे हे आम्हाला समजलेलं आहे, परमेश्वराचे सामर्थ्य आम्हाला समजलेलं आहे, परमेश्वराची कृपा आम्हाला समजली आहे, परमेश्वराकडे जायचा मार्ग आम्हाला समजलेला आहे, परमेश्वराची प्रार्थना कशी करायची हे आम्हाला समजलेलं आहे, परमेश्वरावर काय म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा हे आम्हाला समजलेलं आहे. आणि जर हे सगळं समजून देखील आम्ही जर समजून घेत नाही, तर देवाच्या लोकांना फारच भयंकर गोष्ट आमच्यासाठी. हालेलुया. देवाच्या लोकांना समजून घ्या आमच्यासाठी इच्छा काय. हालेलुया. जसं त्या योनाने समजून घेतली नाही आणि दुसरीकडे चालला. हालेलुया. एलियाने समजून घेतलं नाही, एलियाला त्या इजबेलीला मारून टाकायचं होतं, इजबेलीचा नाश करायचा होता, परंतु तो तिला घेऊन घाबरून पळून गेला. तो इच्छा काय होती, देवाची इच्छा तिची होती की तिचा नाश करायचा होता, परंतु त्यासाठी दुसऱ्या येहूची त्याला योजना करावी लागली. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, जर आम्ही देवाचे शब्द ऐकत नाही, देवाच्या गोष्टी ऐकत नाही, आमचं चित्त देवाच्या गोष्टीकडे लागत नाही, आमचं मन देवाच्या गोष्टीकडे लागत नाही, तर आमच्यासाठी देवाजवळ योजना जी आहे ती आम्हाला समजणार कशी. हालेलुया. आम्ही जर प्रार्थनेमध्ये बसत नाही, प्रार्थनेमध्ये आमचा परमेश्वर आमच्याशी बोलतो. हालेलुया. देवाच्या पवित्र वचनाद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो, संदेशाद्वारे. पूर्वी तो अंशाने प्रकाराने परमेश्वर देवाशी बोलत होता. हालेलुया. माणसांशी बोलत होता. इब्री लोकांस पत्र पहिल्या तेव्हाच म्हटलं की पूर्वीच्या काळी परमेश्वर अंशाने प्रकाराने बोलत होता, आता शेवटच्या काळी तो आपल्या संदेशाद्वारे देवाच्या पुत्राद्वारे आमच्याशी बोललेला आहे. हालेलुया. देवाच्या पुत्राद्वारे आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्याशी बोलत आहे. आज देखील परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. ज्याला कान आहे तोच ऐकतो, ज्याला कान नाही तो ऐकत नाही, आणि त्याला देवाचे शब्दही समजत नाही आणि देवाचं ज्ञानही कळत नाही. तो फक्त ऐकतो, परंतु त्याला समजत नाही की मी काय ऐकत आहे. हालेलुया. हो देवाच्या प्रियजनांनो, काही लोकांना समजतच नाही की देव कोणाशी बोलत आहे, कोणाशी बातचीत करत आहे, काय बातचीत करत आहे हे लोकांना समजत नाही, कारण ते समजून घेण्याची त्यांची इच्छाच नाही. हालेलुया. समजून घेण्याची त्यांची इच्छा नाही की त्यांच्यासाठी परमेश्वर काय योजना आहे. हालेलुया. पण देवाच्या लोकांना, तुम्ही या अपघाताने ह्या जगामध्ये आलेले नाही, तुम्ही अपघाताने तुमची निवड झालेली नाहीये, तुम्ही अपघाताने देवाच्या पुत्राला त्यांनी अपघाताने तुम्ही स्वीकारलं नाही, तुमच्या काही अडचणीमुळे तुम्ही देवाला स्वीकारलं नाही. हे जगाच्या स्थापनेपूर्वीपासूनची तुमची निवड आहे. हालेलुया. जगाच्या स्थापनेपूर्वीपासून, हालेलुया, तुम्ही मातेच्या उदरात नव्हता तेव्हापासून तुमची निवड झालेली आहे, तेव्हापासून देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. ही साधी गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे. हालेलुया. आम्ही जगाच्या स्थापनेपूर्वीपासून आणि आमच्या मातेच्या उदरात येण्या अगोदर आमची निवड झालेली आहे, कारण बायबल सांगतो की तो प्रारंभ करण्या अगोदर शेवट त्याच्या हातामध्ये. हालेलुया. प्रारंभ तोच आहे आणि शेवटही तोच आहे. परमेश्वर हा प्रारंभ करतो आणि शेवटही तोच करतो. हालेलुया. प्रत्येक मनुष्याचा शेवट कधी आहे हे परमेश्वराला माहित आहे, कोणत्या राष्ट्राचा शेवट कधी आहे हे परमेश्वराला माहित आहे, कोणतं राष्ट्र घडवायचं कसं आणि त्याचं नाहीसं करायचं कसं हे देखील परमेश्वराला माहित आहे. राजा बनवायचं कोणाला आणि राजपद कधी घ्यायचं हे देखील परमेश्वराला माहित आहे. हो देवाचे पूर्ण, आणि म्हणून त्याला प्रारंभ होण्याच्या अगोदर शेवट माहित असणारा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. आमच्या जीवनाचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे
आणि आमच्या जीवनाचा शेवट त्याच्या हातामध्ये आहे. फक्त आम्हाला ते समजलं पाहिजे की आमच्यासाठी देवाची ऊर्जा आणि आमच्यासाठी देवाची इच्छा काय बोलत आहे, देवाचं वचन आमच्याशी काय बोलत आहे, आम्ही काय करावं की जेणेकरून परमेश्वर आमच्याबद्दल खुश होईल, आमच्याबद्दल त्याला संतोष वाटेल. हालेलुया. त्यावेळेस माझ्या जीवाला संतोष वाटेल. हालेलुया. हो देवाच्या प्रिय लोकांना, देवाला संतोषकारक काय आहे, हालेलुया, हे आम्ही निवडून घेतलं पाहिजे. देवाला आवडतंय काय हे आम्ही निवडून घेतलं पाहिजे. देवाची आमच्या जीवनासाठी इच्छा काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो, आमच्या जीवनाच्या योजना पूर्ण करू शकतो. आणि या ठिकाणी जसं पशु पक्ष्यांना देखील बोलावून त्यांनी त्यासाठी योजना आखलेली होती. देवाच्या प्रेरणा तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचे माणसं आहोत. तुमच्या आणि माझ्यासाठी देखील देवाकडून योजना आहे, देवाची इच्छा आहे. ती योजना तुम्ही समजून घ्यावी, तुम्ही देवाच्या चरण बसावं आणि सांगून विचारून घ्यावी की देवा माझ्यासाठी तुझ्याजवळ काय आहे, तुझी काय इच्छा आहे. हालेलुया. जसं प्रभू येशू ख्रिस्त देखील प्रार्थनेमध्ये रात्र बसत होता आणि देवाची इच्छा काय हे जाणून घेत होता. हालेलुया. व देवाचे प्रेषित लोक हे रात्र प्रार्थना करत बसत होते की देवा आता काय करायचं आम्हाला सांग. हालेलुया. आता इथून पुढे काय करायचं आहे, इथून पुढे काय करायचं. हालेलुया. आणि तुम्ही पाहता की पेत्राला देखील परमेश्वराने सांगितलं की आता मी उधळण्यासाठी दार उघडलेले आहे तुझ्याद्वारे, परराष्ट्रासाठी द्वार उघडलेले तुझ्याद्वारे, आता तू कोणालाही नको म्हणू नकोस. हालेलुया. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला संकेताद्वारे प्रार्थनेत त्याला प्रगट केलं की आता जे लोक येणार आहेत त्यांच्याबरोबर तुला जायचे जरी ती विधर्मी आहे. हो देवा, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडाव्यात ही देवाची इच्छा आहे. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडाव्या. आम्हाला संकेतानं सामर्थ्यानं प्रार्थनेद्वारे आम्हाला परमेश्वराने मार्गदर्शन करावं आणि ते मार्गदर्शन घडावं यासाठी प्रार्थनेत बसणं आवश्यक आहे, प्रार्थना करणं आवश्यक आहे, प्रार्थनेत एकचित्त होणं आवश्यक आहे, प्रार्थनेत देवाशी बोलणं आवश्यक आहे आणि देवाच्या वेळेला समजून घेणं आवश्यक आहे. प्रार्थना करायची म्हणून करायची, कधी संपूर्ती प्रार्थना त्याच्याकडे आमचं जर लक्ष आहे, आम्ही किती वेळ प्रार्थना करतो याच्याकडे जर आमचं लक्ष आहे, तर देवाच्या उपस्थितीचा अनुभव आम्हाला कधीच येणार नाही, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आम्हाला कधीच येणार नाही. आम्ही स्वतःला विसरून जोपर्यंत प्रार्थना करत नाही तोपर्यंत देव आमच्याशी बोलणार नाही, देवाची उपस्थिती आम्हाला समजणार नाही की जोपर्यंत आम्ही स्वतःला विसरत नाही, देवाला विसरत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. हालेलुया. हो देवाच्या लोकांनो, देवदूत येऊन जोपर्यंत आम्हाला शक्ती देत नाही, देवदूत येऊन पवित्र आत्मा आमच्याशी बोलत नाही, पवित्र आत्मा मार्गदर्शन करत नाही, त्याचा आवाज येत नाही तोपर्यंत प्रार्थनेत बसा. हालेलुया. की जोपर्यंत देवा मला आवाज येत नाही, जोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत मी बसून राहणार तुझ्या चरणात. जोपर्यंत माझ्या जीवनाविषयी तुझी योजना आहे ती मला तू दाखवत नाही तोपर्यंत बसून राहणार मी, प्रार्थनेतून उठणार नाही, मी बसून राहणार तुझ्याजवळ रात्रभर असेल. हालेलुया. पण मी तुझ्याकडून योजना घेईन, तुझी इच्छा काय आहे माझ्यासाठी मी समजून घेईन. हालेलुया. हो जगातल्या जर गोष्टीकडे आमचं चित्त लागलं तर देवाच्या गोष्टीकडे आमचं चित्त लागणार नाही. हालेलुया. देहाला खुश करीत असलं तर आमचं आत्म्याच्या गोष्टीकडे चित्त लागणार नाही, मन लागणार नाही. म्हणून देवाच्या लोकांना देहाच्या गोष्टीकडे जर चित्त आहे तर आत्म्याच्या गोष्टीकडे चित्त लागणारच नाही. हालेलुया. म्हणून देहाच्या गोष्टीवर विजय मिळून आत्म्याच्या गोष्टीकडे चित्त लावावं लागतंय. हालेलुया. आत्म्याच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. परंतु म्हणतो जी मीच परमेश्वर आहे, माझ्या समान दुसरा कोणीच नाही. हालेलुया. आम्ही प्रारंभ शेवट समजतो. हालेलुया. देवाचे लोकांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा शेवट आणि माझ्या जीवनाचा आणि तुमच्या जीवनाचा प्रारंभ हा देवाने अगोदरच नेमलेला आहे. म्हणून तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे, उमजून घ्यायला पाहिजे. आमच्यासाठी काय देवाची इच्छा आहे ते समजून आम्ही घेतला पाहिजे. प्रार्थनापूर्वक देवाच्या वचन आम्ही आमच्या अंतःकरणात घेतलं पाहिजे, देवाचं वचन वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे की जेणेकरून देवाची इच्छा आम्हाला समजतील, देवाच्या योजना आम्हाला समजतील आणि त्या योजनेरूप आम्ही पुढे आमचं जीवन चालू. हालेलुया. कारण देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. जसं पेत्र याकोब योहानला पाहता की योजना त्यांना योजना दिलेल्या होत्या, त्या योजनेप्रमाणे ते जीवन जगत होते. हालेलुया. आम्ही पाहतो पौलाला देवाने योजना दिली होती की तुला परराष्ट्राकडे जायचं आहे, तू फार ज्ञानी आहेस, फार हुशार आहेस, पहिले 5 पुस्तक तुझे पाठ आहेत. हालेलुया. पाठ आहेत हे सगळं सोडून द्यायचं तू गमलीएल नावाच्या मनुष्याच्या चरणावर बसून सगळं तू धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे,
हे सगळं एका बाजूला ठेव आणि आता मी काय बोलतो त्याप्रमाणे तू पुढे चाल. हालेलुया. ज्या तुला पूर्वी लाभाच्या गोष्टी होत्या त्या सोडून द्या आता, आणि ज्या तुझ्या टोक्याच्या गोष्टी तुला अर्धात त्या घे. हालेलुया. तो एक धर्म अध्यापक मनुष्य होता, परंतु त्याला अशा लोकात पाठवलं की ज्याला धर्म ज्याला ज्ञानाचं बुद्धीचं त्यांच्याविषयी काही नव्हतं. हालेलुया. ते शास्त्राभ्यास करणार नव्हते, ते बायबल वाचणार नव्हते, ते पहिले पुस्तक त्यांना 5 पुस्तकात काय लिहिलं ते त्यांना माहित नव्हतं. अशा लोकात परमेश्वरानं त्यांना नेलं. पौलाला अशा लोकात नेलं की ते याविषयी अज्ञान होते, अशा लोकात नेलं आणि अशा लोकात परमेश्वराने त्यांचं कार्य केलं. एक अडाणी मनुष्याचं कार्य त्यांनी ह्या बुद्धिमान लोकांच्या जीवनामध्ये केलं. बुद्धिमान लोक, अडाणी मनुष्य, पेत्र हा एक अडाणी मनुष्य होता, पण त्याचा वापर कुठे केला तर जे धर्मशास्त्र पाळंगत होते अशा लोकांमध्ये त्याचा वापर त्यांनी केला. देवाच्या योजना वेगळ्या असतात, आपल्या योजना वेगळ्या असतात. हालेलुया. देवाची योजना तीच होती, पेत्राला ज्ञानी लोकात बसवायचं आणि जो अडाणी आहे, ज्याला धर्मशास्त्र पारंगत आहे त्याला अडाणी लोकांकडे जाऊ द्यायचं. हालेलुया. ज्यांना धर्मशास्त्राची काय गरज नाही अशा लोकांकडे त्याला जाऊ द्यायचं, की जेणेकरून तो समजणार नाही की मी हुशार आहे, माझे धर्मशास्त्र पाठ आहे, मी बायबल पाठ करून बसलेला आहे, कोणतं वचन कुठं आहे मला सगळं माहित आहे. याच्यावर नाही तर त्यांनी देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहावा. ही गोष्ट पौलाला आणि पेत्राला देखील समजली. हालेलुया. म्हणून पेत्र देखील देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहून त्यांनी सेवा केली आणि पौलाने देखील देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहून सेवा केली. त्यांनी कधी स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा स्वतःच्या ज्ञान बलावर त्यांनी कधीही भरोसा ठेवून सेवा केली नाही. लोकांना आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये तीच गोष्ट करायची. आमच्या बुद्धी ज्ञानाच्या पलीकडे असणाऱ्या देवाचं जे सामर्थ्य आहे त्याकडे आमचं लक्ष लावायचं आहे. आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात. हालेलुया. हालेलुया. लोक देवानं बायबलमध्ये लिहिलेलं आहे की देवानं ज्ञानांना लाजो म्हणून मूर्खाची निवड केलेली आहे. हालेलुया. ज्ञानांना लाजो, बुद्धिवानांना बनताना लाजो म्हणून त्यांनी मूर्खाची निवड केली आणि त्यांना उभं केलेलं आहे. हालेलुया. मूर्ख लोकांना त्यांनी उभं केले आणि ते ज्ञानी होऊन त्यांनी ज्ञानांना लाजवावं असं ज्ञान त्यांना दिलेले आहे. हालेलुया. पण आमचा परमेश्वर जो परमेश्वर आहे हा वेगळं करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हा पारंपरिक रीतीनं काही करणार नाहीये. वेगळं प्रत्येकाच्या जीवनासाठी एक वेगळ्या प्रकारे एक अद्भुत रीतीनं कार्य करणारा आमचा परमेश्वर, अद्भुत रीतीनं जे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे अशा रीतीनं तो कार्य करणार आहे की आम्हाला समजणार नाही, आम्हाला ठाऊक नाही, अशा रीतीनं तो कार्य करणार आहे. कसं कार्य करायचं हे त्यालाच माहित आहे, आम्हाला देखील नाही. आम्हाला देखील आम्ही अभ्यास केला, मी पाहतो आणि मी बायबल अभ्यासक आणि बायबल शिक्षण घेणारे लोक पाहिलेले आहेत की ते सक्सेस नाहीत. हालेलुया. ते सक्सेस नाहीत. बायबल अध्ययन केले, बायबल त्यांनी 3 वर्ष बायबलचा अभ्यास केलेला आहे. हालेलुया. आणि त्या अभ्यासामुळे त्यांना वाटतं की आता आम्हाला बायबल पाठ आहे आणि मग आम्हाला देवाचं वचन समजतंय, आता आम्ही देवाचं वचन चांगल्या प्रकारे सांगू शकतो. हालेलुया. हो, के.पी. योहानन एकदा हेच बोलत होते की कोण आमचे जे बिशप आहेत ते एकदा हेच बोलले की पहा मी सगळं काही माझ्याजवळ आहे. हालेलुया. सगळं काही माझ्याजवळ आहे, उतारे आहेत माझ्याकडे, देवाची वचनं कशा प्रकारे कुठं काय बोलायचं हा सगळं एक नमुना मी करून ठेवलेला आहे. परंतु मी पाहतो की माझ्या सेवेमध्ये कोरडेपणा आहे, काही उपयोग नाहीये, काही उपयोग नाही, कोरडेपणा आहे. आणि ते रडले देवाजवळ रडले, म्हटले हे प्रभूजी मला मी ज्ञानावर बुद्धीवर इतकं सगळं मी ज्ञान हे करून परिश्रम करून एवढं सगळं तयारी करून एवढं सगळं मी करतो, परंतु सक्सेस का होत नाही. लोक पश्चाताप करत नाहीत, लोक पाप परत घेत नाहीत, लोकांना समजतंय की नाही हेच मला समजत नाही, की ते मी जे काय सांगतो त्यांना समजतंय की नाही हेच मला समजत नाही. आणि मग त्या ठिकाणी रुख आणि सुख सगळं मी पाहत होतो. हा कुठल्या प्रकारचं प्रतीक बनवतो, मी आवेशानं संदेश देत होतो परंतु परिणाम काही साधत नव्हता. मी म्हणत होतो हे काय आहे देवा, मी अनेक ठिकाणी उपदेश करतोय, प्रार्थना करतोय, पण घडत का कसं काही नाही. हालेलुया. आणि ते एक दिवस रडले, परमेश्वराच्या समोर रडले, देवा हे सगळं मी आता बाजूला ठेवतो. हालेलुया. आणि आता मी फक्त तुझ्यावर अवलंबून राहून सेवा करतो. हालेलुया.
तुझ्यावर राहतो. आणि देवाच्या प्रियजनांनो त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस मी त्या ठिकाणी गेलो, त्या स्टेजवर गेलो आणि जसं पहिलं होतं तसंच मी शिकवत होतो, परंतु मी पाहिलं की आज मोठे चमत्कार घडत होते. हालेलुया. आज लोक उरबडत होते, आज लोक पश्चाताप करत होते, आज लोक गुडघ्यावर येत होते. मी काय बोलत होतो मला समजत नव्हतं, परंतु जे काही होत होतं ते पुढं घडत होतं आणि मी पाहिले की हे तर अद्भुत आहे. हालेलुया. आणि मग ते परमेश्वराने तेच सांगितलं की बाबा बल नाही पराक्रम नाही, मी माझ्या आत्म्याला कार्यसिद्धी दिसणार. परमेश्वर तुझ्या ज्ञाना बुद्धीने चातुर्याने सेवा होत नाही, तुझ्या बुद्धीने ज्ञानाने चातुर्याने नाही, आत्म्याने सेवा करणारा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. देवाच्या प्रियजनांनो, तिथून पुढे तुम्ही आपण पाहतो की देवाने त्या माणसाला इतकं मोठ्या रीतीने त्यांचा वापर केला, मोठ्या रीतीने त्यांना देवाने वापरत आणलं आणि ते देवाच्या आत्म्याने चालले. हालेलुया. हो देवाचे लोकांनो, आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये देव काय सांगत आहे यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहू नये, आम्ही आमच्याच शक्तीवर अवलंबून राहू नये. ते देवाची काय आमच्यासाठी इच्छा आहे ही निवडून आम्ही त्यावर अवलंबून राहू, त्यावर पुढे चालावं. प्रेज गॉड. हालेलुया. यापासून प्रार्थनेत जाऊया. देवाच्या प्रश्नाद्वारे जे काय बोललं मला माहित नाही मी काय बोललोय, परंतु मला माहित आहे की ते तुमच्यापर्यंत आलेले. हालेलुया. या प्रार्थनेद्वारे प्रार्थना करूया की देवाने जे काही आमच्याशी मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन आम्हाला देवाने ज्या बोलल्या आहे त्या आम्ही स्वीकारित. हालेलुया. जे बोललं आहे ते आमच्या जीवनामध्ये लागू करून घेतात. जे बोललं त्याबद्दल आम्ही परमेश्वर जे तू आमच्याशी बोलला त्याबद्दल आम्ही तुझ्या आभार माझ्या प्रेम बाबा मी तुला धन्यवाद, तुला गुरु, तुला महिमा देते प्रभू. तुझी स्तुती आणि तुझं उपकार करतो परमेश्वर बाबा. तुझ्या लेकरांशी तू बोलला, त्यांच्याशी तू संभाषण केलं, त्यांच्या अंतग्रंथ तू पाहिलं, जीवन पाहिलं, त्यांच्या मन पाहिलं, त्यांचे विचार पाहिले, त्यांचे हेतू, त्यांच्या कल्पना, त्यांचे योजना तू पाहिलं परमेश्वर बाबा. त्यांचं जीवन तू पाहिलं. हालेलुया. पवित्र आत्मा तुझी अत्यंत आवश्यकता आम्हाला आहे. तुझ्याशिवाय आम्ही पोरके आणि अनाथ आहोत परमेश्वर बाबा. तुझ्याशिवाय जगामध्ये आम्ही विजय होऊ शकत नाही, तुझ्याशिवाय आम्ही सामर्थ्यशाली होऊ शकत नाही, तुझ्याशिवाय आम्ही कोणतेही कार्य आमच्या इच्छेने, आमच्या योजनेने, आमच्या कल्पनेनं आणि आमच्या हेतून आम्ही करू शकत नाही. तू जे आहे ते कार्य सिद्धी करणारा परमेश्वर परमेश्वर बाबा. तू आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलं, तू जो आहे तो आहे, तुझ्या समान कोणीच नाही. आणि तू जीवन आमच्यासाठी केली प्रभू की तुझा एक पुत्र आमच्यासाठी दिला, आमच्यासाठी त्याला उदस्तपण कळलं, आमच्यासाठी तो खेळला गेला, रक्त ओतले गेलं, 3 दिवस कबरत पडला आणि तिसऱ्या दिवशी उठून पित्या तुझ्याजवळ येऊन त्यांनी तुझ्याकडून येणारा ते सामर्थ्य, जी शक्ती, तो पवित्र आत्मा या जगासाठी ओपन केला, मुक्त केला. हालेलुया. आणि तो ओतला तो पवित्र आत्मा आणि परमेश्वर त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. हालेलुया. तो पवित्र आत्मा येशूच्या रूपाने पुन्हा एकदा पृथ्वीवर आलेला आहे. हालेलुया. पुन्हा एकदा येशूच्या सामर्थ्यानं तो पुन्हा एकदा आलेला आहे. तो प्रत्येकाचे जीवन घडवण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक जीवन प्रत्येकासाठी वैयक्तिकरित्या प्रत्येकाची भेट घेण्यासाठी आलेला आहे. प्रत्येकाचं वैयक्तिकरित्या जीवन घडवण्यासाठी आला, प्रत्येकाचं वैयक्तिकरित्या जीवन घडवण्यासाठी आला, परिवार घडवण्यासाठी आला, जीवन घडवण्यासाठी आला, परिवर्तन घडवण्यासाठी आला. तू पवित्र आत्मा तो आमचं जीवन देण्यासाठी आला, भरपुरीचं जीवन देण्यासाठी आला. हालेलुया. पूरा सदृश्य म्हणून परमेश्वर पिता मी तुला धन्यवाद देतो. आज तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र आत्म्याबद्दल मी तुला गौरव महिमा देतो, तुझी स्तुती करतो. आज तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्या प्रत्येक क्रियेला यावं यासाठी मी प्रार्थना करते. हालेलुया. या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या कृपेने प्रत्येक जण भरला जावं यासाठी प्रार्थना करत असतात. तुझी शक्तीच आहे परमेश्वर बाबा की तुमचे पुत्र तुमच्या कार्याने संदेश द्यावा. तुमच्या पुत्रांनी कधी सांगितला तुमच्या वृद्धांना स्वप्नात दृष्टांत पडावे. हालेलुया. तुम्ही माझ्या कार्यासाठी तरुणापासून लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत काय व्हावं. हालेलुया. प्रत्येकाला उपयोग आणणारी शक्ती तुझ्याजवळ आहे. प्रत्येकाला म्हाताऱ्याला उपयोग आणणारी शक्ती तुझं आहे, तरुणाला उपयोग आणणारी शक्ती तुझं आहे. आणि बाबा लेकरांना देखील बाबा उपयोग आणणारी
प्रत्येकाला काय आपण प्रत्येकाला विजय दे, त्याच्या सर्व दृश्यावर विजय परीक्षा दे बाबा. तो जो विचलित करणारा दुरात्म्याच्या विजय दे, येशू तुझ्या सामर्थ्य नावामध्ये. मन विचलित करणारा, मन बिघडणारा जो आहे त्याला येशूच्या नावात मी नष्ट करतो, येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये. अरे बाबा तुझ्या पवित्र हातात प्रत्येकाला घे, जो कृपा करू दयापूर्व साधा स्वादिल दिली निकाला बा अवललारी ना दिली सदिल बा अवललारी ना दृश्य दिली निकाला बा. ओ लॉर्ड जीसस, लॉर्ड हालेलुया. हे प्रभू मी तुला धन्यवाद आणि तुला गुरु देत आहे, तुझी स्तुती करत आहे. जो पवित्र आत्मा कार्यरत आहे, जो पवित्र आत्मा कार्य करत आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू ओतत आहेस. हे बाबा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू ओतत आहे, जो प्रत्येक प्रिय लेकराला तू स्पर्श करत आहेस. हालेलुया, 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 हालेलुया जीसस, हालेलुया. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, हालेलुया. रसा दिली निकाला बाबा. इवन हानी ना दृश्य दिली निकाला बाबा. ही कॉन्फरन्स कॉल तुझ्या हातामध्ये घे. हे बाबा आज 20-25 लोक असतील प्रभू, परंतु मी सांगतो परमेश्वर दे बाबा की 100-200 लोक जोडले जाऊ दे या कॉन्फरन्स कॉल मध्ये. हालेलुया. ही कॉन्फरन्स कॉल पुढे चालू दे. ही कॉन्फरन्स कॉल द्वारे हजार लोक तुझ्या राज्यामध्ये होती आणि हे जे लोक तुझे प्रियलेकरा तू निवडले त्यांना तू स्पर्श केलास, त्यांच्याद्वारे अनेकांपर्यंत दुष्ट वर्तमान जाऊ दे. येशू तुझ्या सामर्थ्य नावाचं गौरव करण्याची शक्ती तू प्रत्येकाला दे. प्रत्येकाने आपलं मुख खोलून तुझं शुभवर्तमान इतरांपर्यंत न्यावं. आपली साक्षीदारी इतरांपर्यंत तुझं गौरव करण्यासाठी त्याला तुझ्या पवित्र हातामधून घ्यावं. अनेकांसाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू कार्य करण्यासाठी प्रार्थना करत आहे. बाबा जगातून आम्ही वेगळे केलेलो, निवडलेले तुझे स्वतःचे लोक, राजकीय अजेगन हे बाबा आम्ही निवडलेलं होश आणि तुझी लेकरं परमेश्वर दे बाबा. म्हणून तुला धन्यवाद आणि तुला गौरव देतो. आज तुझ्या सामर्थ्याद्वारे तू प्रत्येकाला स्पर्श केला, तुझ्या आभार मानतो, उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान मी सर्व गौरव तुला देतो. सर्व नियंत्रण तुला आता तुझ्या हातामध्ये देतो. उपस्थित प्रत्येक जीवनाचं नियंत्रण तुझ्या हातामध्ये देतो. त्या पवित्र आत्म्याबद्दल तुझे आभार मानतो. त्या तुझ्या सामर्थ्याद्वारे तू कार्य केलंस, तुझी कृपापूर्णी, तुझ्यापूर्णी सामर्थ्यपूर्ण आभार उपकार मानतो, तुला गौरव देतो. येशू ख्रिस्त माझा तारणारा याच्या सामर्थ्यात प्रार्थना करतो. म्हणूनच ऐक बाबा. आमेन. Hallelujah, praise the Lord, hallelujah, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. या आपण प्रभूची शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या संघातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात त्याची पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज दे, आणि जशी आम्ही आमच्या ऋणास आहे तसेच तू आमचे ऋण असतो, आणि आम्हाला परीक्षित नकोस तर वाईटापासून आमचे रक्षण कर. कारण राज्य सामर्थ्याने करू ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. सदैव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्य उपस्थित असलेले देवाचे प्रत्येक निवडलेले आता आणि सदा सर्व काळ असो.